हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही कुठेतरी चाललो. बघा, आई हे भाऊजी कुठे चाललात? आम्ही चाललो आता लग्नाला. आम्ही चाललो लग्नाला आणि मी नको नको म्हणलं तर हे दोघं जण मला घेऊन चालले. तर चला, कोणाचं लग्न आहे ते आपण बघू. आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा, आम्ही आता ज्येष्ठ इथं पोचलो हॉलवरती. इथं असा आहे हॉल. कळत नाही कुठलं गाव, जंक्शन म्हणजे आम्ही आलो सगळे, आई भाऊजी. तर चला आता आम्ही आतमध्ये जातो. मम्मी वाट बघत बसली. इकडे बघा माझी चुलत आत्या बसली आणि तिकडे बसल्यात माझ्या दाजींच्या मिसेस म्हणजे आमच्या ताई. इकडे बसली एक मावशी, इकडे एक मावशी बसली, इथं ताई बसल्यात ताई, आणि इकडे बसली माझी आजी, इकडे बसले मम्मी, इथं बसले आत्या, इकडे बसले मम्मीची मामी आणि इकडे बसले आजीची बहीण. बघा बहिणीच्या जवळ बसली. इकडे एक आत्या बसली, इकडे मावशी बसली, तिथे एक आत्या बसली. बघा अशी पूर्ण मी एवढ्या वेळ तुम्हाला सांगितलं नाही की लग्न कोणाचं आहे. तर माझ्या मावस मामाच्या मुलीचं लग्न आहे. तर आम्ही सर्वजण आलो. तर आता नवरा नवरीची एंट्री तर आपण बघूया. बघा, आमच्या मामीने मेकअप केला आणि स्टेजवर जाऊन आल्या. सगळा मेकअप खराब करून आल्यात. सगळ्यांनी तांदूळ मारले त्यांना. मम्मी गप्पा मारत बसली सगळ्यांसोबत. बघा दाजी आला आमचं. ओ दाजी, दाजी बरं आहे का? आणि दाजीचे मिसेस. आता आणू का हळद? आता आणू का हळद? म्हणा हळद आणू का? पांढऱ्या शर्ट सगळा लालच होईल. बघा आता ज्येष्ठ लग्न लागतात आणि दाजी कधी अक्षर टाकल्यात. दाजी आहेत माझ्या मोठ्या आत्याचा मोठा मुलगा आणि त्यांची मिसेस आहे. तर म्हणलं आम्ही दोघींनी मध्ये घेऊन बसलो. आणि इकडे आहे आमचा मामा. मामा लग्न कसं झालं? व्यवस्थित एक नंबर. आणि मामी फोनवर बोलतात, दाजी बघा कशी खुडी करतात. फक्त व्हिडिओ बनवते. चला की जेवा आहे की, जेवायला आहे की, जेवायला आहे. चला चला की जेवायला. जेवायला आलात का लग्नाला? लग्नाला आलं की जेवायचं. चला चला जेवायला. ओके ओके चला. मम्मी मामी कुठे? मामी चला की जेवाय मामा. चला की जेवायचं ना. कधी? आता लगेच. मामी जेवायला जेवायला आलात का लग्नाला? मामा जेवायला आलात का लग्नाला? आधी जेवायला आलात मग लग्नाला. चला आता जेवायला जायचंय. मम्मी ए आजी जेवायला आली का लग्नाला? मग लग्नाला आली. मामा म्हणतात मी जेवाय आलोय. जेवाय आली का लग्नाला? हा लग्नाला आली म्हणती बघती. तर चला आता आम्हाला जायचं जेवायला. तिकडे चालू लग्नाचा विधी. आमच्या आजीला चला येत नाही म्हणून मावशीने हॉलवरच जेवायला आलो. एकटी बसली. आम्हाला जायचं तिकडं. मग इकडे लग्न चालू इथं जेवती एकटी. मला म्हणते जेव, मलाच पुरायचं नाही. आम्ही आता जेवण करायला आलो होतो. किती गर्दी आहे इथं, जेवायला जागाच नाही. आत्या तर बसली. आई तुम्हाला भेटली का जागा? मला बघा आता आम्ही जेवायला बसायचं. जेवायला तिकडे सगळ्या आत्या बसल्यात. इकडे मामा आल्यात काय कमी जास्त बघायला. जेवाय आलात का लग्नाला?
इकडे मम्मी बसली, इकडे बसल्या आई, तिकडे 2 आत्या बसल्या, तिकडे 2 आत्या बसल्या, त्यांच्या मुली सगळ्या बसल्यात, तिकडे मावशी बसली. तर चला आता आम्ही जेवण करतो. बघा आता लग्न हे झालं, आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आम्ही आता चाललो घरी. मामा मामी ते सर्व पाठीमागून यायच्यात, आमच्या घरी येणार आहेत ते. मग म्हणलं तुम्ही या, तोपर्यंत आम्ही जातो पुढं, आम्हाला उशीर झाला आहे त्यामुळे आम्ही चाललो घरी. मग इकडे आहे असं हॉल, आम्ही चाललोत. तर बघा आम्ही आता ज्येष्ठ लग्नावरून घरी आलो. आम्ही आलो की मामा मामी आणि काका आणि आजी पण आले. तर चला तुम्हाला दाखवते. बघा इकडे आलेत बसले, इथे बसले काका मामा मामी आताच आलेत घरी. आम्ही आलो की हे लगेच आलेत पाठीमागून. राहावं म्हणलं तर काही राहत नाही, चाललात. आईंनी आता त्यांची ओटी वगैरे भरली. तर बघा आता मामा मामी सर्वजण गेले आणि बघा पावसाचं वातावरण असं किती छान झालं. आताच पाऊस झाला नॉर्मल थोडासा. आणि आई खात्यात तिथे जांभळं. बघा आम्ही कोंडेजवरनं जांभळं आणल्यात, आई खात्यात. गोड आहेत का? गोड आहेत. आमच्या आईंना लय जांभळं आवडतात त्यामुळे मी आणले होते. आणि गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आईंना जांभळं आवडतात म्हणून. तर आता त्यांच्या यायचा टायमिंग झाला. तर बघा आता मी म्हणलं होतं त्यांच्या यायचा टायमिंग झाला तोपर्यंत तर आले. पावसात भिजलेत का? पाऊस एवढा नव्हता बरं का, 12 पण इकडं पाऊस. बघा त्यांनी गाडीच नेली होती, भाऊजीची गाडी बंद पडली म्हणून आम्ही ह्यांची गाडी आज घेऊन गेलो होतो लग्नाला. ह्यांना गाडीच नव्हती आज. मी म्हणलं न्यायला येऊ का, तर मला म्हणले नको. लय पाऊस झाला काय? मग आता कामावून आल्या तरी कसे दिसतात. कामावून आला तर असं वाटतं आंघोळ करून आलात. हा सगळे म्हणत होते मला तुझ्या मिस्टरला का आणलं नाही, तुझ्या मिस्टरांना का आणलं नाही. मी म्हणलं 2 दिवस सुट्टी मारली, आम्ही लग्न केलं, कोंड्यातलं फिरून आलो म्हणून आणलं नाही. सुट्टी घेतली, 3 दिवस कंटिन्यू सुट्टी होती. म्हणलं आता लग्नाला म्हणलं ऑनलाईन आशीर्वाद द्यावा.